माझ्या मनाला तो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला तो छंद छंद माझ्या मनाला तो छंद. तुम्हाला किती वर्ष सहवास लाभला बाळूमामांचा? 9 वर्षात असल्यापासून मी ते सर्वात आमचे कापूस मिरच्या बाबडी होतं, आमचे वडील होतं त्यावेळेला ते युट्यूब पाटील दोन्ही मिळून आले आणि बकरी सोडा काय तर सोडा झालं. उषक्काल झाला उषक्काल झाला उषक्काल झाला उषक्काल झाला. 9 वर्षाचं मी असणार. मग 10 वर्षापासून ते रिंगाड सुरू झालं. रुसलं एकदा मामा, तर आम्ही गेलोच नाही हो तिकडं. बकरी आली पण काय माहिती शेतात आलं, थोडं काहीतरी बोललं, नको म्हणताना पैसे थोडं दिलं, ते घेतलं. मग पाणी आणलं, मग झऱ्यासनं म्हटलं चांगलं स्वच्छ आणलेलं आहे, तर नाही ते वतलं. मग कुठनं आणू? नदीतनं. बरं म्हटलं नदीनं भरून आणलं, ते ठेवलं. मग तांब्यात वतलं, ते आलं. पण एवढं काय माहिती, हे सारखं 4-8 दिवसांनी 2 रोजांनी जायला पाहिजे. किंवा देव आहे पहिल्या फेरत कसं काय करणार? उषक्काल झाला उषक्काल झाला नाही करणार. थोडा वेळ गेला आणि गेल्यावर असं बसलेलं मारलं गिरकी. आता गिरकी मारल्यावर काय करायचं? मी तर कुठं म्हणून गिरकी मारल्यावर मी बी असा फिरलो आणि लांब पाया पडताना हात टेकून पाया पडलो. फालदुरीच्या इकडे गिरकी मारलात, मग तू का मारलास? तर 4 महिने झालं आम्ही आलोय. कोण सांगितलंय? म्हटलं तू सांगितलंय का कोण? माणसानं सांगितलंय? मला कोण बोललंय? मी राग करायला पाहिजे, तुम्ही करता म्हटलं. मला काही माहिती नाही, अक्कल नाही. बस म्हणले माझ्या गप्पा सुरू लागल्या. त्यावेळेस तो तुझ्या डोंगराच्या आत असं ना, जे कायमच माणसं, मी तिकडं जातो तुम्हाला दांडगा म्हणा असं काही नाही. ते ह्या भागातली माणसं इथंच सोडणार. नवा सूर्य आला उषक्काल झाला उषक्काल झाला. आणि तिथली माणसं ती नवीन घेणार. ह्या लोकांनी जायचं एकादशीला द्वादशीला, 15 दिवसांनी एकदा ती पूजा करत होतं फोटोंची. मग ते प्रसाद होणार, ते प्रसाद खाऊन मग जिकडे तिकडे जावं आणि म्हणणार एका जागी बाळगून द्यायची, पोटाला कोणी घालायचे, माणसं सगळे गोळा करून. ते बी अवघड आहे. हे माणसाचा खर्च चालण्यासाठी मामन बकऱ्याचं आणि खावा मिळवा. जन्म झाला यशोदे घरी रंगल्या बाललीला. पुन्हा भुवरी सावळा स्वर्ग आला उषक्काल झाला उषक्काल झाला उषक्काल झाला उषक्काल झाला.